नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही जो आता व्हिडिओ पाहत आहात, यावर्षी आम्ही चिया सीडची मळणी ही मोठ्या हार्वेस्टरनी केलेली आहे आणि याबद्दलच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर यावर्षी काय झालं, एकतर मजुरांचा खूप मोठा अभाव आणि मजुरांकडून काढून घेणं नंतर मळणी केलं, याच्यामध्ये म्हणजे पैसे जास्त जात होते. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी चिया सीड हे हार्वेस्टरनं मळणी करण्याचा निर्णय घेतला. आणि हे तुम्ही जे व्हिडिओ पाहतात ते आमच्या शेताच्या शेजारचा प्लॉट आहे. शेजारचे एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांनी हा प्लॉट केला होता आणि त्यांची ही मळणी आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी हार्वेस्टरनी रास केल्यानंतर नेमकं आपल्याला करायचं काय त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर आपण काय होतं, हार्वेस्टरनी रास केल्यामुळे तुम्ही बघता की याच्या अगोदर ओंबी वाळते आणि ह्याचं जे झाड आहे ते पूर्ण ओलसरपणा राहतो. आता बघा, आता हे माझ्या प्लॉटमधली मळणी चालू आहे आणि त्या झाडामध्ये ओलसरपणा असल्यामुळे आपण जी रास केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर राहतं. त्याच्यामुळं आपण जेव्हा ही रास केल्यानंतर शेतामध्ये आपण एका मोठ्या ताडपत्रीवर त्याला ढिगारा मारून घेतला की त्याला थोडं पायाने पसरवायचं आपल्याला ते. आणि पायाने पसरवल्यानंतर पूर्ण दिवसभर त्याला ते ऊन लागू द्यायचे, जेणेकरून थोडंफार मॉइश्चर असलं की ते वाळून जाईल. आणि घरी गेल्यानंतर याला मात्र चाळणीनं चाळायचं. आणि याच्यामध्ये भरपूर सारे म्हणजे फुलं पण आपल्याला बसायला निघतात. आणि त्याला आणखीन आपण 1-2 दिवस ऊन देऊन त्याला घरीच मात्र आपल्याला बडवून त्याचं आपल्याला म्हणजे बी त्याच्यातून काढावं लागेल. माफ करा. आता हे बघा, आपल्या शेतामधलं आहे हे. आणि आम्ही ढिगारा टाकल्यानंतर दिवसभर त्याला म्हणजे ऊन दिलं होतं आणि नंतर चाळणी करूनच मग तिची फुलं साईडला काढली. आणि हे बघा मित्रांनो, माझं 2 एकरचा प्लॉट होता. चाळणी केल्यानंतर घरी, हा आता माझा जुना व्हिडिओ आहे, काही कारणास्तव मला भरपूर दिवसाला व्हिडिओ तयार करता आला नाही. तर माझं बरोबर 2 एकरमध्ये 8 क्विंटल म्हणजे 8.5 क्विंटल माल तयार झालेला आहे. आता ह्याच्या प्रत्येकाच्या शेतानुसार आणि त्यांच्या मेहनतीनुसार याचं 4 क्विंटल ते 5.5 ते 6 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघायला लागलं आहे. तर याची मळणी हार्वेस्टरने होते. याच्यानंतर तुम्ही लगेच याला ऊन देऊन चाळणी करून कूलरनी फॅन देऊनच याला तुम्ही स्टॉक करा, जेणेकरून माल जास्त दिवस टिकेल, त्याला फंगस वगैरे लागणार नाही. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, याचं माझ्याकडं पूर्ण सीडपासून ते विक्रीपर्यंतचं नियोजन आहे. तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर मला कॉल करा. तयार झालेल्या मालाला चाळणी करून कूलरनी किंवा फॅननी वारं देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर चॉकलेटी दाणा तसेच धूळ आणि फुफुटा जर राहिला तर याला रेट कमी मिळतो. त्याच्यामुळे याला स्वच्छ करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर मला कॉल करा. धाराशिव, नांदेड, लातूर परिसरातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला याला विक्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची गरज नाही. सगळीकडे चौकशी करून शेवटी मला कॉल करा. तुम्हाला जास्तीत जास्त भाव देण्याचा मी प्रयत्न करेल आणि पुढं काय करायचं तुम्हाला मी फोनवर सांगेन. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, इथेच थांबतो. जय जवान, जय किसान.